ते पण मग अगदी आणि मग ते करत ही संकल्पना फक्त भारतापुरती सीमित न राहता आमचं जगाच्या अजून एक स्वप्न असं होतं की जगात ही आपली संकल्पना पोहोचली पाहिजे, म्हणजे 7 समुद्रापार. आणि तसंच त्याला देखील मोठ्या दादांच्या या स्वप्नाला यश मिळालं. लंडन येथील टिजो नामक जी कंपनी आहे, तर त्या कंपनीशी संलग्नित आमची कंपनी झाली. आणि आज बऱ्याच देशात लंडनच्या कंपनीमध्ये सुद्धा लंडनच्या शहरात देखील आमची ही ग्रीन जिम बसवली गेली आणि अजून अनेक देशांशी देखील आमचा आता हा जो व्यवहार आहे तो चालू आहे. आणि त्या ठिकाणी देखील आता ग्रीन जिमची संकल्पना पोहोचते. बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश असा, पहिलं असं असतं की आपण जे स्वप्न पाहतो ते स्वप्न साकारण्यासाठी असणारी महत्वाकांक्षा महत्वाची असते. आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारे जे प्रयत्न असतात त्याच्या मागे जर आपण अगदी पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं तर नक्कीच त्या स्वप्नापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ही जे हे धैर्य, ही जी ताकद आहे ती मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेली होती. मी तुम्हाला हे सांगते की माझ्या कुटुंबाने मला खूप ही अशी ताकद दिली होती की जे करायचं असेल ते मनापासून करायचं, खूप ताकदीने करायचं, त्याच्यात उतरायचं. आणि तसंच आम्ही केलं. 2017 पर्यंत माझा हा पूर्ण नगरसेवकाचा कार्यकाळ पूर्ण होत असतानाच 2016 पर्यंत अगदी पुढची निवडणुकीचे वेध लागतात तसं मग तो 2016 पर्यंत आमची कामं चालू होती. आणि मग माझे सासरे म्हटले की मला तुला पुन्हा नगरसेवक झालेलं पाहिजे, तर तू पुन्हा तयारी कर, मीटिंग अटेंड कर आणि आता तू बाहेर पड. म्हणून मग मी पुन्हा बाहेर पडले, प्रभागात फिरू लागले. शिवाय आपले काही कामं असतील ती पुन्हा निपटारा केला. आणि पुन्हा 2017ची पुन्हा तयारी सुरू केली. 2017ला आम्ही निवडणूक लढली. आणि पुन्हा अजून एका कसोटीने पुन्हा म्हणजे कसोटी सोन्याला कस लागतो. पुन्हा अजून एक तिसरी कसोटी आमच्यासाठी होती की म्हणजे माझे सासऱ्यांची तब्येत एवढी बिघडली होती की त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. आणि डॉक्टरांनी तर प्रचारादरम्यान असं सांगितलं की आता शक्यता फार कमी आहे. आणि प्रसंग असा होता की आम्ही द्विधा परिस्थित होतो की करायचं काय, की आता आपण निवडणुकीसाठी पण उतरलो आहे, प्रचार तर झाला, तर प्रचार करायचा की नाही. परंतु सासऱ्यांची ही अवस्था आणि माझी अवस्था, मोठ्या दिराने पुन्हा स्वतःलाच सावरलं आणि त्यांनी हे सांगितलं की बघ, आपल्याला आता दोन्ही गोष्टी तर करायच्या आहेत. त्यांनी हॉस्पिटलला जाऊन सासऱ्यांना सांगितलं की आपल्याला अर्चनाला निवडून आणायचं, नाना तुम्ही खचू नका. आणि डॉक्टरांना सांगितलं का काय करता येईल याच्यावर. तेव्हा डॉक्टरांनी एक शेवटचा पर्याय दिला की तुम्ही त्यांना बायपॅप मशीन लावू शकता, कारण माझे सासरे ऑक्सिजनवर होते आणि आता ते पण कमी पडतं. त्यांना बायपॅप मशीन जर तुम्ही लावलं तर त्यांना बोनस आयुष्य मिळेल. आणि मग आम्ही ते मशीन ताबडतोब विकत घेतलं आणि खरं सांगते 6 महिने त्यांना बोनस आयुष्य मिळालं. बघा, प्रयत्न केले, त्यांना याच्यातून बाहेर काढलं. नशिबाने आम्ही नाही निवडून येऊ शकलो, 2017ची निवडणूक हारलो. परंतु राजकारण म्हणजे हाच आपला व्यवसाय असं न करता आम्ही फक्त तो विषय तेवढा पुरती सीमित होता, 15 दिवसापुरती राजकारण होतं, तो विषय सोडला. पुन्हा कुटुंबाकडे पुन्हा लक्ष द्यायला सुरुवात केली. आपली मुलं आहे, आपला संसार आहे, आपलं कुटुंब आहे आणि आपला व्यवसाय. अजून आपलं तेवढं ध्येय पुढे आपल्याला न्यायचे, त्यांची राहिलेली स्वप्न अजून आपल्याला पूर्ण करायची. आणि म्हणून तो विषय सोडला. आणि मग त्यांचं अजून एक स्वप्न पूर्ण करायचं, तर त्यांनी जाधव साहेबांनी इंदिरानगर येथे एक बंगला घेतलेला होता. त्या बंगल्यात आपल्याला तिथं राहायला जायचंय. आणि मग त्याच्या बंगल्याचे स्वप्न सासऱ्यांना दाखवून आम्ही त्यांना तिथून बंगल्यात राहायला आणलं. सासरे बंगल्याचा आस्वाद घेत होते. परंतु अजून म्हणतात ना की तुम्ही म्हणता की किती किती कसोट्या बघतायत, तर तसंच झालं की एवढं त्यांना पण अगदी आम्ही आनंदात घरी आणलं. सगळं बंगल्याचा आस्वाद ते घेत होते. दिवसामागून दिवस जात होते छान त्यांच्या रुटीन मध्ये. आणि आमच्या रुटीन मध्ये ते असं सगळं घरातलं वातावरण छान आनंदित असताना सासरे फक्त 3 महिने राहिले आणि ते देखील सोडून गेले. की ज्यांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला पुढे केलं, ज्यांनी आम्हाला उभे केलं, आज ते आदर्श आमचे जे माझे म्हणजे वडीलच जे सोबत नव्हते, राहिलेच नाही. कारण पती गेल्यानंतर 3 महिन्यात माझे स्वतःचे वडील गेले. ते दुःख पचवलं. आणि त्याच्यानंतर आता ज्यांना मी माझ्या वडिलांच्या जागेवर मांडलेलं होतं आणि आता ते पण राहिलेले नाहीयेत म्हटल्यानंतर मी वरती कोसळली होती. तेही दुःख पचवून आणखी पुन्हा उभं राहिलो. आणि तेवढं सगळं करत असताना कुठेतरी पुन्हा आपण म्हणतो खंबीर मनाने असावं, खंबीर राहिले. पण शरीर आतून काय सांगतं काय नाही याच्याकडे थोडंसं कुठेतरी दुर्लक्ष होत असतं. आणि मग मला थोडासा कुठेतरी त्रास व्हायला लागला. खोकला येतोय म्हणून खूप खोकला यायचा.
दुर्लक्ष केलं. बरेच औषधं घेऊन बघितली, घरगुती डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं घेतली, तेही झाली, परंतु खोकला थांबत नाही. म्हणून शेवटी मी लेखानगरचे डॉक्टर संदीप गायधनी यांच्याकडे गेले. तिथला पत्ता मिळाला, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की काही टेस्ट करावे लागतील, तिथे करा आणि मग बघूया. मी टेस्ट केल्या, त्याच्यात मला मधुमेह डिटेक्ट झाला. आणि मग थोडंसं वाईट वाटलं की बघा, मी असं ठरवलं होतं की आपण इतकं खंबीर व्हायचं की आपल्याला पुढे आयुष्यात कधी गोळी लागणार नाही, म्हणजे औषधाची गोळी घ्यावी लागणार नाही आणि आपण इतरांसाठी सुद्धा कधी आपण कोणासाठी त्रासदायक ठरणार नाही, आपल्यामुळे कोणाला तर त्रास होणार नाही असं ठरवलं. परंतु बघा, म्हणजे औषध पुन्हा एक आता आजार जडलाय, याचं थोडंसं वाईट वाटलं. पण पुन्हा विचार केला की एक आता डायबिटीस आता सगळं एक सामान्यच झालंय, सगळ्यांना होतोय तसं आपल्याला झालंय. मग ती वेळच्या वेळी जेवण करणं, शिवाय वेळच्या वेळी व्यायाम वगैरे हे सुरू केलं. 2015 साली ज्यावेळेस आम्ही आमच्या दादांना या त्यांच्या आजारातून ज्यावेळेस ते बाहेर पडले, त्यावेळेस योगा दिन माननीय पंतप्रधान मोदींनी योग दिन 21 जून हा साजरा करायला सुरुवात केली होती. आम्ही पण तो किशोरनगर इथे साजरा केला. त्या दिवसापासून आम्ही योगा प्राणायाम करत होतो. तसं त्याचं सातत्य आमच्याकडे होतंच. आम्ही निशुल्क योगाचा जो क्लास होता आमच्या वॉर्डातच, तिथं जायचो. अगदी नित्य योगा प्राणायाम करायला लागलो. सगळं कुटुंब त्याच्यातून चांगलं खंबीर पण होऊ लागलं होतं आणि एक चांगल्या प्रकारे आपण म्हणजे योगा प्राणायामने चांगली शक्ती मिळते असा एक आदर्श आपल्याला पण निर्माण करायचा. त्याच्यामुळे आम्ही सगळे जायला लागलो आणि फायदा पण झाला त्याचा. ज्यावेळेस आपल्याला स्वतःला फायदा होता त्यावेळेस आपण इतरांना सांगत पण असतो आणि मग त्याचाच आम्ही पण मग दरवर्षी कार्यक्रम पण घेऊ लागलो आणि इतरांना त्या गोष्टीचं महत्व पण पटवून देऊ लागलो. मग ज्यावेळेस मला पुन्हा डायबिटीज झाला, मग त्याच्यामध्ये माझं हे सातत्य चालू होतं. पण मग योगासने नंतर पुन्हा आपले प्राणायाम हे ते करत होतो. मग मी पुन्हा इकडे दुसरा क्लास जॉईन केला. आमच्या घराजवळ असल्या शिंदे मॅडमचा, आता स्मिता शिंदे म्हणून जे आहेत माझ्या आमच्या योग शिक्षिका, त्यांच्या माध्यमातून पुन्हा आम्ही क्लासला जायला लागलो आणि माझा नित्य योगा प्राणायाम हा पुन्हा सुरू झाला. त्याचाही मला फायदा होतच होता. शिवाय जॉगिंग ट्रॅकवर वगैरे जाणं, फिरणं, 3-4 3.5 किलोमीटर फिरणं रोजचं असायचं. आणि मग नंतर आपली घरची आणि मग फॅक्टरीची कामं, असं सगळं पुन्हा आमचं रुटीन सुरू झालेलं होतं. आणि बरोबर 1 वर्षानंतर मला हे सगळं करत असताना माझी प्रभागाची कामं पण चालू होती. म्हणजे नगरसेवक नसताना सुद्धा माझं ऑफिस चालू होतं आणि महिलांशी सुद्धा माझं तेवढंच कम्युनिकेशन होतं. महिलांशी माझा तेवढाच संपर्क होता. दरवर्षी 8 मार्च महिला दिनाला की माझ्या ऑफिसला महिलांची गर्दी व्हायची की ताई कुठला कार्यक्रम घेणार म्हणून. आणि महिलांसाठी सुद्धा मी चांगले चांगले कार्यक्रम होते. शिवजयंती असेल, गणेश जयंती असेल, असे कार्यक्रम होते. जयंतीच्या कार्यक्रमाला आम्ही जिजाऊ महिला पुरस्कार दिलेला, पुन्हा सावित्रीच्या लेकी असे पुरस्कार दिलेले. पुन्हा चांगले जे बचत गट होते त्यांचे सुद्धा चांगले आम्ही एका चांगल्या अशा ज्याच्यामध्ये तज्ञ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या बचत गटांना सुद्धा प्रोत्साहन दिलं आणि त्यांची सुद्धा स्पर्धा भरून त्याच्यात त्यांना सुद्धा चांगल्या स्वयंसिद्धा म्हणून पुरस्कार दिलेले. अशा चांगल्या महिलांसाठी मी चांगले चांगले उपक्रम राबवले. नंतर आपल्याकडे 2014-15 याच्यात सिंहस्थाचा काळ होता. तर त्या याच्यामध्ये सुद्धा मी 10,000 कापडी पिशव्यांचं वाटप केलं की ज्याच्यामध्ये महिलांना काम मिळालं. जुन्या साड्यांपासून बनवलेल्या कापडी पिशव्या, म्हणजे नवीन कापड नाही वापरलं तर जुन्या साड्या त्या गोळ्या केल्या, त्याच्यापासून पिशव्या बनवल्या आणि 10,000 पिशव्यांचं संकलन करून आम्ही त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी आम्ही वाटप केलं की पर्यावरणाची हानी नाही व्हायला पाहिजे. कारण जगभरातून लोक ह्या आपल्या सिंहस्थासाठी नाशिकला येणार आहेत आणि 200 किलोमीटर अंतरा नाशिकच्या सीमारेषेपासून 200 किलोमीटरच्या अंतराच्या आतपर्यंत कोणालाही प्लास्टिकची पिशवी आणण्याची एक त्यांनी हे केलेली होती, काय म्हणतात, नियम घालून दिला होता, बंधन घातलं होतं. त्याच्यामुळे मग महापालिकेच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि पर्यावरणाला हानिकारक नाही होणार. साडीची पिशवी ही तुम्ही जमिनीत पुरली तर याचं कधी ना कधी कापडाचे विघटन होणार, परंतु प्लास्टिकची पिशवी ही जर जमिनीत जर पुरली ती 200 वर्ष जरी राहिली तर त्याचं विघटन होत नाही. हा एक आपल्या पुढे हे एक वैज्ञानिक सत्य आपल्या पुढे होतं. आणि प्लास्टिकची पिशवी गाई आपण अन्न भरून बाहेर टाकलं, नंतर ते गाईच्या पोटात जर गेलं तर याच्यात दोन्ही नुकसान होतात. एकतर गाईचं पोट फुगतं, तिचं आपण आपल्या हाताने तिला मारल्यासारखं होतं आणि शिवाय त्या पिशवीचं विघटन पण होत नाहीये. त्याच्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून आम्ही कापडी पिशव्यांचा पर्याय हा समोर ठेवला आणि आजही आम्ही म्हणजे मी तर माझ्या घरातूनच सुरुवात केली की कोणालाही आमच्याकडे कोणी पाहुणे आले तरी आम्ही त्यांना ते वस्तू वगैरे देऊन आपली ती दिली जाते त्याच्यामध्ये खाली. असं सगळं करत असताना मात्र मी सगळं हे चांगले कामं करत असताना पण
माझ्या कसोटीला मात्र कुठे अंत नव्हता आणि मला 1 वर्षांनी कुठेतरी गाठ हाताला जाणवली. मी त्याच्याकडे थोडंसं माझं काय म्हणतात, मला थोडंसं ताप आला आणि त्या तापातून मला थोडंसं ते काहीतरी जाणवलं. म्हणून मग मी दवाखान्यात गेले, डॉक्टरांकडून चेकअप वगैरे केलं, गोळ्या औषधं घेतली आणि त्यांना मला काही टेस्ट वगैरे लिहून दिल्या होत्या. तर ते मी टेस्ट काही बघितले नाही, गोळ्या औषधं घेतली, बरी झाली आणि माझ्या कामाला लागली. परंतु 4 महिन्यानंतर पुन्हा मला जाणवलं, की काहीतरी लागतंय म्हणून छातीला गाठ लागते. म्हणून मग मी ते बघितलं, जाऊबाईंना सांगितलं, असं-असं होतंय. मग आम्ही जवळच्याच स्त्रीरोग तज्ञ आहेत, डॉक्टर शीतल लहांगे यांच्याकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही ताबडतोब टेस्ट करा. त्या टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट ज्यावेळेस आले माझ्याकडे, तर मला त्याचा फारसा अर्थ कळला नाही. परंतु मग मोठ्या आम्ही मानवताला गेलो आणि मानवताला गेल्यानंतर त्या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलला गेले आणि हे ज्यावेळेस मोठ्या दादांना कळलं, की हे मानवताला का गेले आणि तिथं का पाठवलं गेलं बुवा दुसऱ्या डॉक्टरांकडून, तर मग ते पण घाबरले. माझे तिथले जे सगळ्या पूर्ण टेस्ट केल्या आणि त्यावेळेस डॉक्टरने मला सांगितलं, की घाबरण्याचं कारण नाहीये, पण आपण त्याचं करू शकतो. एक फ्रोझन बायोप्सी म्हणून असते, ती करत असताना जो रिपोर्ट येईल त्याच्यावर आपण पुढचं निदान करूया. घरी आले, सांगितलं त्यांना हे सगळे रिपोर्ट असे आहेत म्हणून. मग मात्र घरातले सगळे घाबरले आणि मग तो जो विषय होता तो सगळ्यांसाठी खूप वेगळा होता. मला त्यापासून फारसं कळलं नव्हतं. मी कॅन्सर हॉस्पिटलला गेली, परंतु मला तर डॉक्टरांनी सांगितलं, की एक साधी गाठ आहे म्हणून मी रिलॅक्स होते. परंतु नंतर मुंबईला मोठ्या दादांनी मात्र एक लक्षात ठेवलं, की एक आपल्याकडे खूप मोठी घटना घडली, की ज्याचं आजपर्यंत आपण त्याचं दुःख उपभोगतोय आणि ते आपल्यासाठी खूप हानिकारक ठरलंय. तर आता पुन्हा काही रिस्क नको म्हणून त्यांनी मला सरळ मुंबईला नेलं आणि मुंबईला रिलायन्स हॉस्पिटल येथील डॉक्टर निखिलेश बोरकर यांची जी ट्रीटमेंट होती त्यांच्याकडे त्यांनी माहिती काढली मित्राकडून आणि त्यांनी सांगितलं, की मुंबईला जा, तिथं आहेत, चांगल्या प्रकारे ऑपरेशन होतं आणि ट्रीटमेंट पण चांगली मिळते. म्हणून त्यांनी इथला कुठलाही न विचार करता तिथं नेलं. तिथं डॉक्टरांनी पण चांगल्या प्रकारे माझी एक समजूत काढली. मला खूप चांगल्या प्रकारे समजवलं आणि हा आजार बरा होणार आहे. हा 2-3 गोष्टींपासून याला कारणं असतात, की एक तर आपलं जेनेटिक्स असू शकतं, दुसरा ताणतणाव असू शकतो आणि तिसरा आता आपलं एक मासिक पाळी, जी स्त्रीचं संपूर्ण जीवनचक्र त्याच्यावर अवलंबून असतं. या 3 गोष्टी अशी कारणं आहेत. याला वैज्ञानिक सत्य अजून पूर्णपणे आम्हाला मिळालेलं नाहीये. परंतु आता हे एक सर्वसामान्य आजार झालाय. तुम्ही याच्याकडे मोठ्या याच्याने बघू नका. तर एक थोडंसं नॉर्मली बघा या आजाराकडे आणि सपोर्टिव्ह राहा आणि चांगलं सकारात्मक विचार करा. तुम्ही नक्की बरे होणार आहेत. तुम्ही आहे तसेच दिसणार आहेत आणि आहे तसेच असणार आहेत. एवढं मला त्यांनी माझ्यात कॉन्फिडन्स निर्माण केला आणि ज्यावेळेस मला या आजाराचं कळलं होतं, त्यावेळेस माझ्या पायाखालची वाळू नक्कीच सरकलेली होती. परंतु मी हा विचार केला, की एवढी संकट आपण पार पाडली असताना आता हा कॅन्सर हा शब्द असा जरी असला, तरी आपण याला पण फेस करायचंय आणि सकारात्मकता नावाचा जो डॉक्टर आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक लपलेला असतो. तर तो आपण त्याला जर आपण आवाज दिला आणि ते त्याच्याने आपल्या शरीरात जे हार्मोन्स तयार होतात ते खूप चांगले असतात. माझा स्वतःचा अनुभव असा, की मी नेहमी सकारात्मक विचार केला, की जर हा आजार आता झालेलाच आहे, तर आपल्याला याच्यापासून पळावं लागणार नाहीये. आपल्याला याला फेस करायचंय. पण आपण जर चांगले विचार ठेवले आणि गोळ्या औषधं वेळेवर घेणे हे सगळं जर चांगलं ठेवलं, तर नक्कीच बरा होणार. एवढं जर आपण मोठे आघात झेलले, तर मग हा आघात झेलायला काय हरकत आहे? असा विचार केला आणि मी माझं पाऊल ठेवलं. डॉक्टरांच्या प्रत्येक ट्रीटमेंटला मी मात्र सकारात्मक प्रतिसाद दिला. ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मग 1 महिन्याने केमोची ट्रीटमेंट येणार होती आणि मग त्याच्यासाठी मग केमो करायचं म्हटल्यानंतर एक माझ्याकडे पण माझा मुलगा मोठा झालेला, तर मुलाचं लग्न ठरलेलं होतं आणि आता साखरपुडा करण्याची एक छोटंसं कार्य करायचं. त्याच्यासाठी डॉक्टरांनी विचारलं, की "मला हे करता येईल का?" डॉक्टर बोलले, "तुम्ही 1 महिन्यानंतर केमो सुरू होतो. त्याच्या अगोदर तुम्ही हा छोटा उपक्रम करून घ्या. तुमच्या घरातलं छोटंसं कार्य आहे ते करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची ट्रीटमेंट सुरू करू शकता." मग मी माझे ते छोटंसं कार्य करून मग पुढच्या पुन्हा आमच्या ट्रीटमेंटला पुन्हा आम्ही मुंबईला गेलो. पहिल्या 3 सायकल मला टोटल 8 सायकल सांगितल्या होत्या केमोच्या. पहिल्या 3 सायकल माझ्या मुंबईला झाल्या. परंतु ज्यावेळेस केमोच्या ट्रीटमेंटसाठी मी ज्या डॉक्टरांना भेटले त्यांनी मला सगळं केमोची पण माहिती सांगितली, की तुमचे केस जाणार आहे, तुमचे आयब्रोज जातील, तुम्हाला असा-असा त्रास होईल, तुम्हाला जेवण असं करावं लागणार आहे. या गोष्टी तुम्हाला पाळायच्या पण घाबरायचं नाही. आम्ही सगळे आता चांगले नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, नवीन चांगली औषधं आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही पहिल्यासारखेच दिसणार आहेत. त्यांनीही हाच आत्मविश्वास निर्माण केला आणि मग मी पण त्या गोष्टीला सामोरे गेले. पहिल्याच केमोमध्ये माझे केस पण गेले. थोडंसं वाईट वाटलं. केस गेल्यानं थोडंसं वाईट वाटलं. पण म्हटलं जाऊ द्या.
आता लहानपणी आपण आपले स्वतःचे केस बघायला, आपण आपल्याला बाळसण काढल्यानंतर आपलं जेव्हा टक्कल होतं, आपलं जावळ काढलं जातं, तर तो अनुभव आपण स्वतः काही बघत नसतो. परंतु हा अनुभव आता पण तसा घेऊया. मी लहानपणी असताना कसे दिसले ना, आता मोठे केस नसताना तसे दिसत असेल. असा एक आनंदाने स्वीकार केला त्या गोष्टीचा. आणि मग घरात त्याप्रमाणे वावरत पण होते. आणि त्याच पहिल्या 3 केमो झाल्यानंतर 4थी केमोच्या वेळेस भारतात आपली कोरोनाची लाट सुरू झाली. म्हणून मग आम्ही पुढची ट्रीटमेंट मग मी नाशिकला घेतली, पुन्हा मानवतालाच घेतली. असं नव्हतं की नाशिकमध्ये ट्रीटमेंट चांगल्या नाहीत, असं नाही. नाशिकमध्ये पण मानवताला खूप चांगले ट्रीटमेंट मिळतात. सगळ्यांना सोयीस्कर असे चांगले डॉक्टर्स पण नाशिकला आहेत, तज्ञ डॉक्टर आहेत. सगळ्या विषयावर पण चांगले मार्गदर्शन डॉक्टर आहेत. परंतु आम्ही का घेतली, तर ह्या प्रश्नाचं मी माहिती तुम्हाला याच्यासाठी सांगते, की आम्ही दुःखाने फार खचून गेलेलो, की आता कुठली रिस्क घ्यायची नाही बुवा. म्हणून आमच्या दादांनी ताबडतोब तो निर्णय घेऊन आम्ही ते मुंबईला केलं. नाशिकला पण होणारच होतो. पण तो आणि नंतर सुद्धा माझ्या ट्रीटमेंट ह्या नाशिकलाच झाल्या. अगदी चांगल्या सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर सगळे चांगले कोऑपरेटिव्ह आम्हाला त्या ठिकाणी स्टाफ मिळालेला होता. नर्स असतील, सगळे डॉक्टर्स वगैरे सगळे चांगले अगदी आपल्याला मार्गदर्शन करत होते मला तिथले. आणि मग माझ्या पहिल्या 4 कमी पॉवरच्या केमो होत्या आणि नंतरच्या ज्या होत्या त्या जास्त पॉवरच्या होत्या. परंतु वेळेवर औषधोपचार, वेळेवर आराम करणं आणि जेवण वेळेवर करणं आणि जेवणासाठी आवश्यक जे घटक होते, ज्याच्यात प्रोटीन्स जास्त मिळतील, असे पदार्थ खाणं, अशा गोष्टी मी करत होते. आणि ह्या सगळ्या करत असताना तुम्हाला सांगते, की कुठेतरी मन गुंतलं पाहिजे. काहीतरी वाचन करत होते, पुस्तकं वाचत होते. आणि मला बघा कुठेतरी म्हणतात ना, इच्छा असेल तर तिथं मार्ग मिळतोच. परमेश्वर आपल्या पाठीशी असतो. मला कुठल्या गोष्टीमध्ये मला घरच्या कुटुंबाने तर मला चांगली साथ दिलीच होती. मला वेळेवर जेवण देणं वगैरे हे सगळ्या गोष्टी सगळेजण कटाक्षाने पाळत होते. आणि याच्यालाही सपोर्ट अजून असा, की कुठेतरी मला चांगला परमेश्वराने एक मार्ग दाखवला होता, की माझं डिसेंबरमध्येच माझ्या एका मैत्रिणीशी ओळख झाली, की जी सेंद्रिय खत वगैरे बनवते. आमच्या दोघींचं एका कार्यक्रमात भेट झाली होती. आणि योगायोगाने ती घरी आली. तिला माझ्याविषयी कळलं. ती मला भेटायला आली आणि मग आमचं या विषयावर चर्चा होऊन तिने सेंद्रिय खत कसं बनवायचं हे तिने तिने मला मला सांगितलं होतं. मी ते बनवलेलं होतं, पण माझ्या करण्यात काय चुका झालेल्या होत्या हे तिला मी सांगितल्यानंतर ती म्हणे, "मी तुम्हाला करून दाखवते, त्याच्यानंतर तुम्ही करत राहा." आणि मग तिने मला ते करायला कसं कसं करायचं मला ती सांगत गेली. आणि बघा, मी माझं मन त्याच्यात गुंतवत गेली. घरच्या घरी घरातील जो कचरा असतो, अ, ओला शिळा कचरा असेल आपला, म्हणजे शिळा अन्न असेल, ओला कचरा असेल, भाज्यांची देठं, नंतर फळांची साली, शिळा-सुका कचरा म्हणजे माझा बंगलाच होता, म्हणजे पानांचा कचरा असेल किंवा मग नंतर आपल्या भाज्यांचे किंवा वाळलेल्या भाज्यांच्या काड्या असतील, असं बरंच असतं मध्ये आपलं सुक्या कचऱ्यामध्ये पण. मग त्यांचं एकत्रीकरण करणं आणि त्याला खताचं रूप देणं, हा एक प्रयोगच असतो आणि हा सुद्धा करायला मी सुरुवात केली. माझी केमो आटोपल्यानंतर मला याच्यात इतकं इंटरेस्ट वाटायला लागला, की माझी केमो आटोपल्यानंतर मी अगोदर त्या बास्केटकडे जायची, जी किचन बास्केट होती. तर त्या बास्केटमध्ये मग मी थोडं-थोडं ते करून टाकायला लागले. आणि मग त्याच्यात ते ते खताची प्रक्रिया कशी करायची, काय करायची, तिला फोन करून विचारायची, ती मला येऊन सांगायची. आणि मग ते करत असताना सगळं माझा त्याच्यात तो आनंद मला त्याच्यात मिळायला लागला, की मला कुठे थोडी सक्सेस मिळते. मग ती बास्केट पहिली माझी भरताना मला असं वाटलं, की अजून करावं म्हणून मी दुसरी बास्केट केली. आणि दुसरी बास्केट केल्याने दुसऱ्या बास्केटमध्ये यश आलं, तिसरी बास्केट केली. हे असं करताना म्हटलं, अशा बास्केट आपण किती करणार? सेंद्रिय खत जे बनवायचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्याला मोठा काहीतरी प्रकल्प पाहिजे, काहीतरी एखादं मशीन पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपल्याला ते बनवता आलं पाहिजे. आणि हे बनवत असताना म्हणजे सगळंच काही सक्सेस लगेच मिळत नाही, कारण प्रयोग असतो. प्रयोग कुठे-कुठेतरी चुकतो, पण त्याला आपण आपल्याला आणखी त्याच्यावर अजून काही प्रयोग करून पुन्हा तो सक्सेस करायचा म्हणजे त्याला प्रयत्न लागतात. मी मात्र हार मानले नाही. माझ्या 2 वेळा ते चुकलेलं खत मी फेकून पण दिलं आणि पुन्हा ते नव्याने केलं. त्याच्यात मला जसं-जसं शिकायला मिळालं तसं-तसं मी करत गेली. थोडक्यात मला तुम्हाला सांगायचा उद्देश असाच आहे, की आपण ज्यावेळेस घरात पोहे भिजवतो, तर ते पोहे भिजवत असताना जास्त ओले पण झाले नाही पाहिजे आणि जास्त ते सुकलेले पण नसावे, म्हणजे कोरडापणा पण नसावा. तसा थोडक्यात मी तुम्हाला या खताच्या बाबतीत सांगते, की मी सुद्धा हे खत असंच केलं, की ओला कचरा आणि आपला कोरडा कचरा यांचं मिक्सचर एकत्र करून ते मीडियम पद्धतीने आपण फक्त त्या बास्केटमध्ये थोडं-थोडं करून टाकायचं होतं. खाली कल्चरचा एक अंथरूण एक लेयर द्यायचा आणि वरती ते थोडं टाकायचं आणि रोज थोडं-थोडं ते आता छोट्या याच्याने फावडा असतो त्या फावड्याने ते हलवायचं. अशा पद्धतीने मी ते करत होते. मग एकातून दुसरी बास्केट, दुसरीतून तिसरी बास्केट असं सगळं केल्यानंतर असं वाटायला लागले आता याच्यात खताचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे. म्हणून मग एक मशीन मी घेतलं. मला पण योगायोगाने हा जो प्रकल्प माझे एक ओळखीचे त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला. मग त्यांनी मला सांगितलं, की "ताई माझ्याकडे एक मशीन आहे जे मॅन्युअल आहे. तर तुम्ही ते घेता का? तुम्ही करून बघता का त्याच्यामध्ये?" तर म्हटलं, "चालेल माझ्याकडे द्या, मी करते प्रयोग."
आणि मग मी त्याच्यात करायला लागले आणि तो पण प्रयोग सक्सेस झाला आणि आतापर्यंत पर्यंत आता पावेतो मी ते पूर्ण करते. म्हणजे माझी जिद्द एवढीच नव्हती, की फक्त हे केलं आणि सोडून दिलं असं नाही. तर मी ते सातत्याने करतेच आहे आणि आता मी त्याच्यात एवढी पूर्णपणे सक्सेस झाली, की आता विनासायास म्हणजे मी 2-2 दिवस तरी माझं नाही प्रोसेस झाली, तरी बीमारी के पण बारे में बता रहे पुन्हा तिसऱ्या वेळेस मी पुन्हा ते राहिलेले अन्न कचरा टाकून पुन्हा त्या प्रोसेसला लागू शकते. म्हणजे एवढं त्या मशीनद्वारे चांगल्या मोठ्या प्रमाणावरती खत व्हायला लागलंय. तर अशा प्रकारे हा माझा प्रवास म्हणजे कॅन्सर पासून तर कॅन्सर, केमो, रेडिएशन आणि त्याच्यानंतर माझा हा त्याच्या दरम्यान झालेला सेंद्रिय खत प्रकल्प. तर मैत्रिणींनो, मला सांगायचा उद्देश तुम्हाला असाच आहे, की ज्यावेळेस आपल्यावर कुठलेतरी संकट येत आहेत, तर त्याच्यामध्ये आपण हार मानली नाही पाहिजे. आलंय संकट त्याच्यातून सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात करायची. कॅन्सर हा शब्द असा आहे, जो आपल्या सर्वांसाठी खूप भीतीदायक आहे. परंतु ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर मी घाबरले, थोडेसे रडले पण, थोडं वाईटही वाटलं होतं. पण त्याच्यातून उभं राहून त्याच्याकडे आपण पॉझिटिव्हली बघायचंय आणि तो हा आजार नक्कीच बरा होणार आहे, बरा करायचा आहे आणि हा सकारात्मक आपण ज्यावेळेस ठेवू, तर त्यावेळेस ते शरीर आपल्याला खूप साथ देत असतं. मला सगळ्यांची जोड मिळाली, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, माझ्या कुटुंबाची साथ होती. त्याच्यामुळे मी ताकदीने ते पचवलं, औषधही पचवली केमोची. आणि हे करत असताना मी अजून एक सांगते, की मी फक्त ॲलोपॅथीने घेतलं, तर याला मी जोड आयुर्वेदाची पण दिली. तर श्री सद्गुरू वडवाळ सिद्ध नागनाथ अ, गंगापूर येथील ही जी गोशाळा आहे, ज्याच्यामध्ये देशी गाईच्या गोमूत्रापासून बनवलेली औषधं असतात, ती मी घेतली सोबत. त्याचा पण मला एका माझे मिस्टर यांचे जे मित्र आहेत, शेखर गायकवाड यांनी मला सांगितलं, की "वहिनी, तुम्ही जर ही औषधं घेतली, तर देखिए तुम्हाला केमोचाही खूप त्रास कमी होईल आणि तुम्हाला आणखी त्याच्याने फायदा होणार आहे." तर मग मी माझ्या 6व्या-7व्या केमो नंतर मी ती घ्यायला सुरुवात केली औषधं आणि त्याचाही मला एक चांगला फायदा झाला आणि मी तुम्हाला खरं सांगते. हाँ हेलो एक साइड ये पग निकल हां आणि मग मी माझा कहीं आवाज नहीं येतो वो तुमच्यापर्यंत? जूम मीटिंग में एक प्रोग्राम देख रही थी हॅलो, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? ताई तुमचं येतोय, पण ह्या नम्रता मॅडम आहे, प्लीज गो ऑन म्यूट मॅडम. अच्छा, अच्छा. हां. तर मग मी म्हणजे आयुर्वेदिक औषधांचा सुद्धा तेवढंच याच्याने वापर केला, की आपल्याला कुठेतरी पण अजून याला जोड पाहिजे. तर मग ते पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास नावाची गोष्ट पण खूप महत्त्वाची. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर काय विश्वास ठेवता किंवा तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता, तर डॉक्टरांकडे जर विश्वास टाकला, तर त्या औषधांचा सुद्धा सकारात्मक प्रतिसाद तेव्हाच होतो, की तो तुम्ही विश्वास ज्यावेळेस टाकाल आणि ते तेवढीच विश्वासाने ती औषधं घ्याल, त्याच वेळेस तो प्रतिसाद मिळतो. माझ्या बाबतीत पण मी तेच केलं आणि मला ही जी औषधं ज्यांनी सुचवली त्यांच्यावर मी विश्वास टाकला. ती औषधं मागवली. ती औषधं मागवण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांची, मी केमोचे डॉक्टर, माझे सर्जन जे होते, बोरकर डॉक्टर यांच्याशी मी संवाद साधून ही चर्चा केली. त्यांनी सांगितले, की तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी तीही त्यांच्याच मार्गदर्शनाने खाली घेतली आणि ही देशी गाईपासून बनवलेली आहे. ती कोणत्या तज्ञांनी बनवली, त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली. त्यांना पूर्ण विचारली, ही कशी बनवली, काय बनवली, कुठून बनवली, हे सगळं विचारूनच विचारपूर्वक मी ती औषधं घ्यायला सुरुवात केली. त्यांनी माझं वय, वजन, उंची सगळी माहिती विचारून मग मला औषध द्यायला सुरुवात केली. आणि मग सकाळी उठल्यानंतर माझी पहाटे 5:00ला ही पहिले ही गोशाळेतली औषध असायची. त्याच्यानंतर सकाळी 9:00ला माझे मात्र पंचगव्य म्हणतात, ज्याच्यामध्ये देशी गाईपासूनचं दूध, देशी गाईचं दही, नंतर गोमूत्र अर्क मध्ये आपलं गोमय अर्क, गोमूत्र अर्क आणि शिवाय आपलं दही. या 5ही गोष्टी माझ्या एकत्र करून मी ते सकाळी ते खालायचं चांगलं 9 वाजता आणि ते घ्यायचं. ते घ्यायच्या अगोदर अर्धा तास आणि अर्धा तास नंतर काही खायचं नाही. असं सगळं कटाक्षाने पाळलं. सगळ्या गोष्टी नित्यनियमाने पाळल्या. वेळच्या वेळी जेवण केलं, वेळच्या वेळी औषधं घेतली आणि योगा प्राणायाम मात्र नित्य केला. त्याच्यावर मात्र पूर्ण विश्वास होता माझा. त्याच्यानंतर मग जसं वजन वाढतंय, कारण ही केमोची ट्रीटमेंट झाल्यानंतर स्टेरॉइड्स दिले असतात केमोच्या दरम्यान. त्याच्यानंतर शुगर वाढते. माझी शुगर वाढली. त्याचाही मला थोडा त्रास व्हायला लागला. तर त्या डॉक्टरांकडे गेली. माझे जे डॉक्टर संदीप गायधनी शुगरचे, त्यांच्याकडून चेकअप केल्यानंतर त्यांनी सांगितलं, की तुम्हाला आता थोडंसं वजन तुमचं मेंटेन करावं लागणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं, की कॅन्सरच्या पेशंटच्या ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचं वजन घटायला लागतं. पण माझं असं होतं, की माझं उलट झालं होतं. माझं वजन वाढत होतं. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही पायी फिरा. पण पायी फिरायला कोरोनाचं वातावरण त्याला पूरक नव्हतं. म्हणून मग घरच्या घरी आमच्याच
दादाने घरीच व्यायामशाळा केली, ट्रेडमिल आणले, शिवाय नंतर मग त्या ट्रेडमिलवर चालायला लागले आणि मग त्याच्याने मग मी वजन नियंत्रित करू लागले. म्हणजे बघा, सातत्य आपल्याजवळ महत्वाचं आहे. माझा योगा प्राणायाम होता, ट्रेडमिलवर चालणं, वेळच्या वेळी जेवण, औषधोपचार, आहार, प्राणायाम या सगळ्या गोष्टी केल्या. वाचन चालू सोबत, पेपर वाचणं. माझे छंद जे होते ते मात्र कुठे मी केले नाही. शिवाय माझे समाजकार्य देखील चालूच होते. मला ज्यावेळेस हा कॅन्सर डिटेक्ट होण्यापूर्वी मला माझ्या प्रभागातली कामं आणि महिलांशी निगडीत असणारे सगळे उपक्रम राबवून पक्षाने पण मला अजून एक त्यावेळेस जबाबदारी दिली होती की मला महिला शहर आघाडी अध्यक्षपद दिलं. आणि ते ऐकून मला खूप आनंद झाला की आपल्याला पक्षाने जबाबदारी दिली, प्रामाणिकपणे काम चालू असताना ही जबाबदारी दिली. तर मी अगदी जोमाने कामाला लागले होते. अगदी शहरावरची निवेदन असतील, आंदोलन असतील ते करत होते. पण कुठेतरी पुन्हा मला नियंत्रणाने थांबवलं आणि मला या आजाराला मला सामोरं जावं लागलं. पण हे करत असताना पण माझी बाहेरची कामं चालूच होती. अजूनही माझं ऑफिस चालू आहे. ऑफिस मधच्या माध्यमातून मी सगळे कामं करते आणि आता थोडीशी कुठेतरी मी बाहेर पडते. 1 ते 1.5 वर्ष माझ्या ऑपरेशनला झालं आणि मग माझे पुन्हा जे राहिलेल्या टेस्ट असतात की 1 वर्षानंतर ह्या कराव्या लागतात. पेट स्कॅन असतील, तुमच्या पुन्हा मॅमोग्राफी आहेत, सोनोमॅमोग्राफी आहेत, नंतर ब्लडच्या काही टेस्ट असतात. या सगळ्या मी केल्या. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी की आता एक 5 ते 6 दिवसापूर्वी माझं आणि चुरडे मॅडमचं या विषयावर आमचं बोलणं झालेलं होतं की तुम्हाला हे करता येईल का, तुम्ही हे करू शकाल का सेशन. तर म्हटलं माझ्या टेस्ट बाकी त्या झाल्या की मी तुम्हाला सांगते. आणि मी त्यांना सांगितलं की आपण हा कार्यक्रम होल्ड न करता आपण चालूच ठेवणार आहे, काय हरकत नाही. माझ्या टेस्टचे रिपोर्ट आले की मी तुम्हाला सांगणार. आणि मी सगळ्यांना ही आनंदाची गोष्ट देणारच आहे की माझे सगळे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह आले. म्हणजे काहीच याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंश काही राहिलेला नाहीये. मी कॅन्सर मुक्त झाले आणि नॉर्मल रिपोर्ट्स आले. म्हणजे त्याच्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि बघा, सकारात्मकता हाच महत्वाचा खूप मोठा आपल्यासाठी पॉइंट आहे. तो बाळगला की सगळं सक्सेस होत असतं आणि इच्छा असेल तर मार्ग दिसतो. माझ्या घरातल्या सगळे मी माझे काम अगदी सुरळीतपणे करते. ज्या ठिकाणी मला काही वाटलं, कुठे थकवा वाटला तर मी त्या ठिकाणी अगदीच आराम करते आणि मात्र स्वतःला कामात गुंतवून घेतले. आणि नंतर माझ्या राजकारणाच्या दिशेने पण माझे पाऊल टाकणं सुरू झालंय. आपल्या सगळ्यांच्या ह्या सगळ्या चे आशीर्वाद, सहकार्य याच्यामुळेच मी आजपर्यंत या या आजच्या या दिवसापर्यंत पोहोचू शकले. मैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि चुरडे मॅडमचे आभार मानते की मला त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि मला आपणासमोर बोलण्याची संधी दिली. तर मी सगळ्यांना एकच विनंती केलं की माझा हा कार्यक्रम बघितला तुम्ही इतरांना पण हे सांगायचं की अशा ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजाराला किंवा कुठल्याही आजाराला आपण घाबरून न जाता आपण फक्त त्याला सामोरं गेलो, एक चांगला विचार समोर ठेवला तर नक्कीच औषधांना पण तेवढा चांगला प्रतिसाद मिळतो आणि आपण त्याच्यातून नक्कीच बरं होतो. धन्यवाद. अर्चनाताई, सगळ्यात आधी एक सांगायचं आहे की आज तुम्ही खूप खूप छान दिसताय. धन्यवाद. खूपच छान. आणि मी एक म्हणेल की 300 किंबहुना 300 पेक्षा जास्त लोकांसमोर ज्यांना बोलावं लागतं त्या माझ्या साध्या सुध्या अर्चनाताईंना आज मी फक्त 30 महिलांसमोर बोलतं केलंय. ह्याच्यासाठी मी तुमची आधी तर माफी पण मागते आणि खूप खूप आभार मानते की तुम्ही माझ्या या विनंतीला मान दिलात. ऍक्च्युली पहिल्यांदा आपलं फोनवर बोलणं झालं होतं तर 2 मिनिटात मी माझी जी संकल्पना आहे ती तुमच्यासमोर मांडली होती. पण तुम्ही बहुतेक बिझी होतात आणि तुम्ही म्हणालात की आपण नंतर बोलूया या विषयावर. तर माझ्या मनात शंका आली की हा ठीक आहे, आपल्याला काही रिस्पॉन्स नाही मिळणार आहे वाटतं, अर्चनाताई काही रेडी नाही होणार आहे वाटतं, असं माझ्या मनात वाटलं. पण त्याच दिवशी दुपारी तुमचा स्वतःहून फोन आलात आणि तुम्ही खूप भरभरून बोललात, माझी संकल्पना ऐकून घेतली आणि येस चेतनाताई किंवा चेतना तुम्ही तेव्हा म्हणाला होतात की आपण हे करूयात, हे मला आवडेल करायला असं म्हणाला होतात. तेव्हाच मला वाटलं होतं की येस, मला जशी अर्चनाताई साधी सुधी वाटली होती खरंच तशीच आहे ती. आणि आज हा पूर्ण अगदी खेडेगावातनं तुमचा सुरू झालेला प्रवास तुम्ही लंडन पर्यंत कसा नेऊन पोहोचवला आहे केवळ तुमच्या जिद्दीने. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीचं जे महत्व सांगितलं आहे ते खूपच छान. आपण आज 22-23 जण, 25 जण, 28 जण सगळेजण हा प्रोग्राम ऐकतो आहोत. तर सगळ्यांनी ह्या गोष्टी जरूर नोंद करा की एकत्र कुटुंब पद्धतीचं. अनफॉर्च्युनेटली मला पण एकत्र कुटुंब पद्धतीत नाही राहता आलं व्यावसायिक कारणांमुळे.
पण ज्यांना ज्यांना ते शक्य आहे त्यांनी खरोखरच एकत्र कुटुंब पद्धती अवलंबा. त्याच्यानंतर आणखीन म्हणायचं की तुमच्याकडून मला 2-3 गोष्टी शिकायला पुढच्या सेशन्स मध्ये आवडतील, की तुम्ही उल्लेख केला की सोयाबीन पासून मीठ बनवणं, त्याच्यानंतर प्रशासकीय कामं आणि त्याचा महिलांचे अधिकार कर्तव्य ह्या ज्या काही गोष्टी आहेत, कदाचित आपल्या पुढच्या सेशन्स मध्ये ह्या काही गोष्टींवरती जर त्याची उकल करू शकलो तर आम्हाला नक्की ते आवडेल. आणि परत एकदा मी मजेत हे या जी शृंखला आहे, ही महिला शृंखला मी जी सुरू केली आहे, माझा जो उद्देश आहे की हा कुठलाही म्हणजे पर्सनल प्रोफेशनल असं काहीही त्याच्या मागे हेतू नाहीये, पैसा मिळवणं हा हेतू नाहीये, काहीतरी एक नवीन गोष्ट शिकावी. आणि तुमचं एवढं स्ट्रगल ऐकल्यानंतर कोणाच्या तरी मनामध्ये खरंच येईल की माझे जे कष्ट आहेत ते काहीच नाहीये. हे अर्चनाताईंचे एवढं स्ट्रगल ऐकल्यावर प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये खूप सारे चढ उतार येत असतात, पण त्याच्यातनंही आपण कसं पार होतो आणि एक यशस्वी जीवन जगू शकतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी काय जे महत्वाचं आहे आपण कसं शिकू शकतो, ही एकच फक्त माझी कल्पना आहे की जी महिलांपर्यंत मला पोहोचवायची आहे. आणि प्रत्येक सेशन मधनं एक जरी महिलेला त्यातनं ह्या कल्पनेचा उपयोग झाला तर मी नक्कीच म्हणेन की हे माझी कल्पना अगदी सत्कारणी लागली. अर्चनाताई, ह्याच्या पुढे पण तुमचे असेच आशीर्वाद आणि तुम्ही नेहमी सोबत मला द्याल ही अशी अपेक्षा ठेवते. काही जे प्रश्न मॅडम मला अजून एक सांगायचं की मी थोडं डिस्टर्ब करते तुम्हाला. येस येस मला अजून सांगायचं की मी जे सेंद्रिय खत कसं बनवतं त्याच्या माझ्याकडे हा. मी आता पीपीटी बनवली, त्याच्या स्लाइड्स मला दाखवायच्या आहेत, येस. तर मी ते तुम्हाला दाखवते किंवा ह्या पद्धतीने आपण करू हो शकतो. हो, ते खूपच महत्वाचं आहे हे. हा ताई, पीपीटी दाखवताय तुम्ही? हो हो दाखवते. हा. आय थिंक चेतना तुम्हाला शेअरिंगचे राईट्स द्यावे लागतील त्यांना. दिले आहे. ओके ओके. वेळ कमी आहे आपल्याकडे मला असं वाटतं. हो लगेच दाखवते. हो हो. आपलं पुढचं सेशन जे आहे ते 4 जुलैला आहे. मी मजेतच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते, 4 जुलैला आपण स्वयंपाकघरात जाणार आहोत. दिसतंय सगळ्यांना? येस येस. हो हो हो. हे बघा, ह्या बास्केट केलेले आहेत मी, आणि त्या ओपन मी याच्यासाठी करून दाखवल्यात की याला जी लागते ती डासांसाठी आपण जी जाळी बसवतो ना संरक्षक, तर ती जाळी मी या ठिकाणी वापरलेली आहे. नंतर हा सुका कचरा, ओला कचरा, त्याच्यानंतर याची कटिंग आणि या बास्केटमध्ये टाकलं. आता हे साईडला एक माझा फोटो दिसतो, तो केमोच्या दरम्यानचा फोटो आहे. नंतर इथं मी पुन्हा केमोतून बाहेर पडलेले, त्याच्यानंतर माझा हा प्रकल्प चालूच असं. आणि हे कल्चर की जे सुरुवातीला आपल्याला खाली टाकावं लागतं बास्केटमध्ये. नंतर हे खत तयार होत असताना ह्याच्यामध्ये असे मॅगेट्स तयार होतात. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये कोरडा होण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या याच्यात मी नोंद केली त्याची. पुन्हा कोकोपीट वापरावं लागतं, की ओलसरपणा जास्त असेल तर आपण कोकोपीट पण वापरू शकतो त्याला पर्याय, म्हणजे ते जास्त ओलं पण नको आणि जास्त सुकं पण नको याच्यासाठी. मग हे सगळं मिक्सचर करून नंतर मग आपल्याला हे सेंद्रिय खत असं तयार व्हायला लागतं. आणि मग हे सगळं करत असताना मग माझ्याकडे पुन्हा मशीन आली आणि मग मी त्या मशीनद्वारे करायला लागले. आणि हे मॅन्युअल मशीन आहे, याच्यामध्ये सुद्धा हे
दोन्ही प्रकारचं वापरून त्याच्यामध्ये कल्चर पावडर मिळते जी व्हाईट कलरची असते, त्यामुळे मशीन बरोबरच मिळते, आणि ती टाकून पुन्हा मग ते करायचं. आणि साधारण 15 दिवसानंतर पुन्हा मग ती प्रोसेस पूर्ण सुरू होऊन 15 दिवसानंतर हे असं थोडंसं चॉकलेटी रंगाचं काळसर असं दिसतं, आणि पूर्ण झाल्यानंतर मग ते आपल्याला साधारण अशा एका क्रेटमध्ये आपल्याला ठेवता येतं, आणि मग ते आपल्याला मातीत मिसळून मग ते आपण झाडांना देऊ शकतो. जास्त साठवण करायचं तर असं छान बंद असं क्रेट घ्यायचं, ज्याच्यामध्ये ते पूर्ण त्याचं प्युरिंग होतच असतं. अशा प्रकारे मी खताची निर्मिती केली. आणि असं म्हणतात ना की, आणि त्याचा आनंद कसा मिळाला मी सुद्धा तुम्हाला दाखवते. ही माझ्या बागेतली सगळी झाडं आहेत, याच्यात अशी फुलं बहरलीत, आणि ते बघून खूप आनंद होतोय. त्याच्यात गवती चहा, नंतर कोरफड, काही माझ्याकडे छोट्या छोट्या भाज्या होत्या त्याचं, आणि पुन्हा फुलं अशी चांगली बहरली, आणि ते बघून खूप मनाला आनंद देणारं ठरलं की आपला प्रयोग कुठे सक्सेस झाला, आणि झाडं पण छान बहरली. खूप छान ताई. मला एक प्रश्न विचारायचा, हे खत साधारण तयार व्हायला किती 15 दिवस लागतात? नाही, तुमचं आता कुटुंबावर अवलंबून असतं. तुमच्या कुटुंबाचा कचरा कसा होतो, 4 माणसांसाठी किती असणार आहे, अच्छा. असं 4 माणसांसाठी एक बास्केट पुरेशी होती, कारण थोडासा कचरा निघतो. साधारण रोजचा पाव किलो, अर्धा किलो तुमच्या कचऱ्यावर अवलंबून आहे, तुम्ही कसा टाकता येतो. आणि त्याच्यानंतर तुमचं, आता माझं एकत्र कुटुंब आहे, माझं 14 माणसांचं कुटुंब एकत्र आहे, त्याच्यामुळे मला मशीनच घ्यावी लागली. आणि त्याच्यामध्ये आपण ते रोजच्या रोजच हलवायचं असतं. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण दिलं ना, की आपण ज्यावेळेस पोहे करायला घेतो, पोहे भिजवत असताना ते जास्त कोरडी व्हायला नको आणि जास्त ओलसर नको. तर असा मेळ आपण कचऱ्याच्या बाबतीत ठेवायचा असतो. फक्त 3 गोष्टी मात्र आवर्जून पाळायच्या या गोष्टीसाठी, की म्हणजे नॉनव्हेज, म्हणजे मटणाची हाडाची तुकडे ते नको, आणि हे नको आपल्याला, केस नको, आणि बेकरीजची फूड जी आहेत ती नको. या 3 गोष्टी अवॉइड करायच्या असतात त्याच्यात टाकायला. बाकी तुम्ही मग सगळा कचरा व्यवस्थित बारीक करून टाकला तर मग मात्र चांगल्या प्रकारे मिक्सचर तयार होतं. 15 थोडासा कुठे ते दुर्गंध येणार आहे, पण मग आपण हँडग्लोव्ज वापरायची, मास्क वापरायचा, शिवाय आपला फावडा असतो त्याच्याबरोबर मिळाला, त्याच्याने ते व्यवस्थित करायचं, आणि नंतर व्यवस्थित आपण डेटॉलने हात वगैरे स्वच्छ करून घ्यायची. पण सगळं मी हे केमोच्या दरम्यान करत असताना मला घरातल्या लोकांनी पण थोडंसं हे केलं, की तू अशा परिस्थितीत करते, त्रास नको व्हायला. पण मी माझी जिद्द सोडली नाही आणि ते केलं, आणि आज सक्सेसफुल झाली, आणि झाडं पण छान बहरतायत. उमललेली फुलं बघून नक्कीच आनंद झाला असेल, आणि त्यावेळेस आलेला दुर्गंध पण आज सुगंधामध्ये कसा कन्वर्ट झाला ते आपण बघतो आहोत. कोणाला विचारायचंय काही? अर्चनाताईंना काही प्रश्न विचारायचा असेल कोणाला तर विचारा. आपल्याकडे वेळ कमी आहे, एक 3 मिनिटं आहेत आपल्याकडे. मी बजेटचं पुढचं सेशन असणार आहे 4 जुलै रविवार. या दिवशी आपण स्वयंपाकघरात जाणार आहोत. प्रवास आपला अकाउंटिंग पासनं सीए लीना मॅडमने आपल्याला माहिती दिलेली, त्याच्यानंतर आज आपण सेंद्रिय खत आणि आयुष्यात येणारे चढ उतार कसे पार करून आणि त्यातनं कशी काय चांगली निर्मिती करू शकतो हे बघितलंय. पुढचा प्रवास आपला असणार आहे रसोई घर. आपण काहीतरी नवीन बनवायला शिकणार आहोत. नक्की पुढचं सेशन सगळ्यांनी अटेंड करा. 4 जुलै रविवारी या दिवशी आपण परत भेटणार आहोत. अर्चनाताई, मध्ये मध्ये मी तुम्हाला परत त्रास देत राहीन. छोटी बहीण समजून माझा त्रास नक्की सहन करा. काही चुकत असेल तर माफ करा, कारण हा छोटेखानी प्रयत्न आहे आनंद पसरवण्याचा. छान, मला बरं वाटलं, कारण माझ्यासाठी हे खूप नवीन होतं, पहिलं सेशन होतं, त्याच्यामुळे मला बोलायला भीती वाटत होते. मला असं वाटायचं की मी भाषण खूप छान करते, पण ते समोर व्यक्ती असताना, आता हे समोर व्यक्ती नसताना बोलायचं म्हटल्यावर आपल्याला जमेल की नाही. पण छान, तुम्ही माझ्या मनातही भीती दूर केली, आणि मी मनमोकळे दिलखुलास गप्पा मारल्या, आणि सगळ्या मैत्रिणी पण धन्यवाद देते. आणि अजून सगळ्या मैत्रिणींपर्यंत हा कार्यक्रमाचं तुम्ही पोहोचवा, आणि सगळ्यांनी सकारात्मक राहा. नक्की 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 नक्की. ऍक्च्युली आपण 100 रुपयाच्या पालेभाज्या दर महिन्याला फेकत असतो, पण तेच 100 रुपये आपण जर डोनेट केलं तर कोणाच्या तरी आयुष्यामध्ये त्यातनं आनंद पसरणार आहे. ही कल्पनाच कोणाला अजून तेवढी मान्य होत नाहीये. डोनेशन्स जरी कमी आले तरी आय डोंट बॉदर, मला फक्त आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. डोनेशन्स आले तर आपण नक्की तो देऊया, कारण की मी आज बघते आहे कितीतरी कुटुंबात ज्यांच्याकडे मुलांची फी भरायला पैसे नाहीयेत. जर आपण त्यांना मदत करू शकलो तर ती एक चांगली गोष्ट असेल असं मी समजते. पण हरकत नाही, आपण पुढचे कार्यक्रम अटेंड करत राहूया.